हॅलो. तर आज आहे आईचा बड्डे. म्हणजे माझ्यानंतर 2 दिवसांनी आईचा बड्डे असतो. सो मी आईला असं मजेत म्हणत असते की तू माझ्यापेक्षा 2 दिवसांनी लहान आहेस. सो गमतीचा भाग. पण आईचा आज बड्डे आहे आणि माझी लहान बहीण तीसुद्धा तिला सरप्राईज देण्यासाठी आज आलेली आहे. मस्त सरप्राईज मिळालं मलासुद्धा आणि आईलासुद्धा. सो आम्ही असा विचार केला की आज आपण आईचा बड्डे सेलिब्रेट करूया, कारण सगळेच आम्ही एकत्र आहोत आज बऱ्याच महिन्यांनी. तर मग आज संध्याकाळी आईचा बड्डे करणार आहोत. छोटासाच, खूप मोठा काही नाही. केक काढू थोडंसं आणि काहीतरी स्नॅक्स वगैरे. तर त्यासाठीच मी आता आईकडे जाते आहे थोडीशी तयारी वगैरे करण्यासाठी. तर मग तुम्ही बघत राहा आज काय काय होतं आहे बड्डेला आणि बघूया. आज बहीण पण आली आहे, सो काय काय मज्जा येते. सो स्टे ट्यून्ड. तर मी इकडे आईकडे आले आणि इकडे छान तयारी चालू होती. कोणीतरी आलं होतं, सो तुम्हाला ते नंतर कळेलच. तर इथे मिसळची तयारी चालू होती, कांदा परतणं आणि जे वाटप करायचं असतं ते. सो आज जोरदार तयारी होती आईच्या वाढदिवसाची. आणि आजचा मेनू होता मिसळ पाव आणि कॉर्न कांदा भजी. तर मी याचं मिश्रण बनवून ठेवलेलं. कॉर्न मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आणि कांदा घातलेला, कोथिंबीर आणि बाकी सारे मसाले. सो त्यानंतर मी माझ्या घरी आले, कारण मला तयार व्हायचं होतं. थोडीशी तयारी करून आले होते मेन्यूची आणि त्यानंतर अशी मी तयार झाले होते. माझा हा लुक कसा वाटतो आहे मला कमेंट करून सांगा. सो जास्त काही नाही, थोडासा टचअप आणि हा सुंदरसा टॉप मी घातलेला होता, जो माझा खूप दिवसांपासून घालायचा राहिलेला होता. आणि त्यानंतर इथे बघा आमची तयारीसुद्धा जोरदार चालू होती. कांदा टोमॅटो चिरून ठेवलेलं होतं सगळं. थोडंसं ओट्यावर मेस दिसत असेल तुम्हाला. आणि मी भजी करून घेत होते, कारण मग भजी करायला वेळ जातो. या बघा आमच्या मिसळ करणाऱ्या बाई. हां, ते होतं सरप्राईज. आमच्या बाई आल्या आहेत सरप्राईज द्यायला. चला बघूया मिसळ कशी होती. अरे चा, अजून काहीच नाही घातलेलं यामध्ये. त्यापेक्षा आमची भजी बघा, कॉर्नची भजी बघा कशी छान दिसत आहे. ओ माय गॉड. तर बघा इथे आमची मिसळ रेडी आहे. आणि मिसळ गिरिजाने केलेली होती, माझ्या लहान बहिणीने. ती कशी बघा मस्त. तिची मिसळ खूप छान होते. तिला खूप मिसळ आवडते सुद्धा आणि करायला सुद्धा आवडते. आणि मी इथे कॉर्नची भजी केलेली. खूप छान होतात कॉर्नची भजी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आता पाऊस पडतो तर कॉर्नची भजी करायला खूप मज्जा येईल. आणि बाहेरसुद्धा आज पाऊस नव्हता, छान ऊन पडलेलं. मध्ये मध्ये पाऊस होता, पण असा जास्त पाऊस नव्हता दिवसभरात. सो बाहेर पण खूप छान वातावरण होतं. आणि असे क्षण खूप छान असतात आणि असे क्षण खूप कमी येतात. आईच्या वाढदिवसानिमित्त सगळे एकत्र जमलो होतो. खरं सांगायचं तर असे क्षणच सगळ्यात जास्त खास असतात. सगळ्यांनी मिळून आईचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला. ओवाळणी झाली, मग सगळ्यांच्या आग्रहाखातर केक कटिंगसुद्धा झालं. आणि लहान मुलं असतात ना, म्हणजे माझी बहीण, मी स्वतः, सो केक खायला आम्ही रेडी असतो. तसा मला विशेष केक आवडत नाही, पण तरीसुद्धा छान साजरा केला. गप्पा मारल्या, हसणं खिदळणं झालं, भरपूर मज्जा मस्ती झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सुंदर वेळ एकमेकांसोबत मनापासून जगलो. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हा सगळ्यांनाही खूप आनंद झाला. आपल्या माणसांसोबत घालवलेले हे छोटे छोटे क्षणच खरं तर आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनून राहतात. आणि आमचे शेजारीसुद्धा खूप छान आहेत. त्यांनासुद्धा असं मजा मस्ती करायला आवडतं. त्यामुळे आईचा हा वाढदिवस तिच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास ठरला. हॅपी बर्थडे टू. केक कटिंगनंतर आम्ही थोडंसं आमचं खानपान झालं. जो काही मेनू केलेला होता तो सगळ्यांनाच आवडला. थोडंसं खाऊन पिऊन घेतलं आणि मग आम्ही आमचे मोमेंट्स एन्जॉय केले. सगळे एकत्र असतानाच असे मोमेंट्स मिळतात आणि ते कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा एकमेकांसोबत एन्जॉय केलेलं जास्त छान वाटतं आणि आवडतं. आणि बहिणीलासुद्धा सारखं आता यायला जमत नाही इकडे लग्न झाल्यामुळे. सो ती आलेली असताना मग आम्ही एकत्र खूप मज्जा करून घेतो, कारण आमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे. आणि ती आल्यामुळे मला जास्त आनंद झालेला. सो असं सगळं केक भरवणं, केक खाणं आणि बाकीची सगळी मज्जा मस्ती चालू होती.
सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मस्त आईचा आज बड्डे झालेला आहे सेलिब्रेट आणि सगळेजण होते त्यामुळे खूप खूप मज्जा आली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? जास्त काही मला शूट करता आलं नाही कारण मी सगळं मेन्यू करायचा होता, सगळी तयारी करायची होती. सो मला काही शूट करायला जमलं नाही. जेवढं जमलं तेवढं मी केलं आहे. आणि तर तुम्हाला हे छोटे छोटे क्षण कसे वाटले, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.